राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारने हजारो एकरच्या जमिनी स्वतःच्या शिक्षण संस्थांसाठी घेतल्या असल्याचा आरोप महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे। ते सोलापुरात विविध कार्यक्रमांसाठी आले असता बोलत होते। यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या विविध वक्तव्यांवर बोलण्याचं टाळत संजय राऊत काय बोलतात ते कोणी ऐकत नाही, आम्हाला ऐकूही येत नसल्याचं यावेळी बोलताना सांगितलंय। शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी आरोप केले। त्या आरोपावर बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खुलासा केलाय। विद्या भवन ही ट्रस्ट आहे, ती शेवटच्या घटकापर्यंत सर्वोत्कृष्ट शिक्षण देणारी महत्त्वाची संस्था आहे। त्या संस्थेने त्या ठिकाणी पैसे भरले आहेत, त्यावेळी आपल्या सरकारने जागा देताना विचार केला। विकसित भारत आणि महाराष्ट्रासाठी ही संस्था महत्त्वाची आहे। फडणवीस सरकारने त्यावेळेस भ्रष्टाचार केला नाही असं स्पष्ट केलंय। यापूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारने हजारो एकरच्या जमिनी स्वतःच्या शिक्षण संस्थांसाठी घेतल्या होत्या, मात्र माझं आणि फडणवीस यांचं संचालक मंडळावरही नाव नाही असंही ते बोलले। भारतीय विद्या भवन ही जे ट्रस्ट आहे, सर्व मंडळाच्या अध्यक्षांना संपूर्ण समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता अत्यंत देशातलं सर्वोच्च शिक्षण देणारी एक महत्त्वाची संस्था आहे आणि त्या संस्थेने त्या ठिकाणी पैसे भरलेले आहेत आणि त्यामुळं आपल्या सरकारने त्यावेळी ही जागा देताना हा विचार केला आहे की विकसित भारताकरता, विकसित महाराष्ट्राकरता जी नवीन आपली जे सुशिक्षित पिढी आणि CBSE कॉलेज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे शिक्षण संस्था आहे ती अत्यंत महत्त्वाची शिक्षण संस्था देशातली आणि राज्यातली आहे आणि त्यामुळं या राज्यातला जर इतिहास काढला ना, या राज्यातला इतिहास काढला ना, मला तर केवळ टीका करायची नाही आहे। अक्षरशः जमिनी लुटून टाकल्या आहे, अक्षरशः जमीन लुटून टाकल्या आहेत, इतका रेकॉर्ड आमच्याकडे आहे। पण आम्हाला कुणावर टीका करायची नाही आहे। देवेंद्र फडणवीस सरकारने त्या काळामध्ये घेतलेला निर्णय योग्य होता। त्या काळामध्ये जो निर्णय घेतला तो या समाजाकरता, सुशिक्षित भारताकरता, येणाऱ्या पिढीकरता आणि उच्च शिक्षणाकरता महत्त्वाचा होता आणि म्हणून तो निर्णय घेतला। असे हजारो निर्णय या महाराष्ट्रात झाले आहे। काँग्रेसवाल्यांनी त्याच्या चिलाचपाटांनी लाखोच्या करोडोच्या जागा त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या शिक्षण संस्थेला घेतल्या। आपल्या स्वतःच्या शिक्षण संस्थेला लाखो करोडोच्या, हजारो करोडोच्या जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्या काळात लाटल्या आणि देवेंद्र फडणवीसांचे कुठलंही नाव बघा त्या ट्रस्टमध्ये नाही आहे। ती ट्रस्ट त्याच्या मालकीची नाही आहे, मी त्या ट्रस्टमध्ये नाही आहे। बनवारीलालजी पुरोहित आणि ज्या पद्धतीने बनवारीलाल पुरोहित त्या ट्रस्टचे अत्यंत म्हणजे असा एक बनवारीलाल पुरोहितांचं आयुष्य आहे, निष्कलंक आयुष्य आहे। कधी कुणाचा एक टाचणीभरही म्हणजे डाग त्यांच्या कपड्यावर नाही आहे। इतकी निष्कलंक चांगली संस्था भारतीय विद्या भवनला जागा दिलेली आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीचे हे अनिल गोटे सारखे आरोप हे त्या ठिकाणी ते लोक करत राहतील, पण आम्ही घेतलेला निर्णय योग्य निर्णय आहे आणि तो निर्णय समाजाकरता, गरीब माणसाच्या शिक्षणाकरता घेतलेला आहे असं मला वाटतं। संजय राऊत यांच्या टीकेवर छेडले असता संजय राऊत यांचं मी ऐकणं बंद केलं आहे, महाराष्ट्राने ऐकणं बंद केलं आहे आणि मलाही संजय राऊत यांचं काहीच ऐकू येत नाही असं म्हणत संजय राऊत यांना दुर्लक्षित केलंय। ऐकणं बंद केलं, महाराष्ट्राने ऐकणं बंद केलं आणि मलाही संजय राऊताचं काही ऐकू येत नाही।